चला तर आज आम्ही गेलो होतो बाजारात आणि इथं की नाही मटर इतके भरपूर मटर आले तर आणि इथं की नाही 100 रुपयाचे 3 किलो असे मटर दिले तर प्रत्येक भाजीमध्ये मला तर मटर खायला खूप असं आवडते. पण आमच्या घरामध्ये की नाही मटर जास्त कोणाला आवडत नाही, पण मला आवडते त्याच्यामुळे मी मटर घेतले कारण कच्चे मटर मला खायला खूप आवडते आणि शरीराला पण खूप असे उपयुक्त असतात. आणि चला इथं स्ट्रॉबेरी पण घेतली होती, जसं की नाही आपल्या इकडं जे आहे की नाही 10-20 रुपयानं महागच भेटते, पण इथं की नाही 50 रुपयाला एक स्ट्रॉबेरीचा डबा घेतला होता मी. तसे 2 डबे घेतले होते. शुभ सकाळ सर्वांना. हे आहे दुसरा दिवस. तर चला शनिवारचा दिवस आहे आजचा आणि आकाशनं आणलंय सकाळी त्याच्या मित्राच्या घरून कच्चं दूध आणि की नाही त्याच्या मित्राच्या इथं खूप अशा म्हशी वगैरे तर गाई गुरं शेतरी भरपूर आहे. त्याच्यामुळे की नाही त्याला प्रत्येक कवाई तिची म्हैस अशी गेली ना की त्याला दूध जे आहे ना ते मित्र कंपल्सरी देते आणि वैभवाला इथे सुट्टीवर तर सकाळी सकाळी की नाही तर सकाळचे कामं चालू येतं, जसं की आकाशचं दूध पेणं चालू आहे, वैभवची मस्ती चालू आहे, वैभव हसून मजाक जी आहे वैभवची सकाळी सकाळी गोष्टी असतात आणि आमच्या जिनीचा गर्दा पण चालू आहे. कच्चं दूध जे ना ते मी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये साखर आणि विलायची टाकून दिली आणि गॅसवर दूध लावलं आणि बाहेर आली. बाहेरची गॅलरी इतकी घाण झाली होती की नाही, जसं की खुशी होती ना तर काम बिलकुल असं करू देत नव्हती. पाण्यामध्ये खेळणं वगैरे आणि ती पडल म्हणून की नाही मी खूप कामं अशी टाळायची कारण ते दिवसभर माझ्या संगच राहत होती. त्याच्यामुळे आता की नाही आज खुशी नाही आहे, त्याच्यामुळे आज काम जे आहेत ना निवांत चालू आहेत आपली आणि आज सगळं जे आहे ना साफसफाई चालू आहे. इतकी गॅलरी घाण झाली की नाही, तशी की नाही कोंबड्यात घरी त्याच्यामुळे रोजच गॅलरी घाण होती. जसं की नाही एक दिवस आड तर नक्कीच धुवावं लागते आणि रोजचं जे आहे ना पोचा वगैरे तर मारावंच लागते. आणि गॅलरी संग कसं दुसरे आगावचे कामं असतात ना, तर जसं कुंड्याखाली पण छोटा मोठा कचरा माती वगैरे चिमण्या पण भरपूर आहेत, त्यांना रोजचं तांदूळ वगैरे टाकीत असते ना मी, त्याच्यामुळे खूप कचरा जमा होतो आहे आणि ते बी सगळं की नाही हाता सगळं धुवून घ्यायचं. आणि आता की नाही कुंड्यांमध्ये पण इतके झाडाचे पानं पडलेत ना, ते पण एका दिवशी मला साफ करायचे आहेत. तर सकाळचे मॉर्निंगचे कामं जे आहेत ना माझे असे चालू झाले तर बस. घरामध्ये की नाही घेवड्याच्या शेंगाचा येल भरपूर आहे, तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर जसं की नाही भाजीला शेंगा तोडते आणि जितक्या दिवस आपल्याला भाजी खायची की नाही तितक्या दिवस खायची. राहिलेल्या शेंगा जे आहेत ना ते आम्ही वाळू घालीत असते मीठ लावून, ज्याच्या की उसऱ्या म्हणतात बघा. पहिल्याच्या दिवसामध्ये की नाही असं वाळून ठूत होते सगळे आपले शेंगा राहू द्या, टमाटे राहू द्या, वांगे राहू द्या, पुन्हा आपलं कवाळू राहू द्या, वाळू घालायचे. आणि जेव्हा तिचं सीझन नसलं की नाही तेव्हा त्याची भाजी करायची किंवा फ्राय करायचं असं खाण्यामध्ये येत होतं. तर तशाच प्रकारे मी इथं उसऱ्या करून ठेवल्या आता, कारण शेंगा भरपूर येते. कधीतरी आपल्याला की नाही आता जेव्हा बिना सीझनचं ना कोणती वस्तू खाऊ वाटते तेव्हा आपल्याला करता येते. ते इथं धुणं की नाही घेऊन आले होते वर टेरिसवर आणि की नाही माझ्या तुरीच्या शेंगा पण येत ना झाडाच्या इतक्या वाळ्यात मला की नाही काढायला बिलकुल टाईम नव्हता. सकाळी ते संध्याकाळी काढावं म्हणलं, संध्याकाळी ते सकाळी असं म्हणून की नाही त्या शेंगा झाडाच्या झाडालाच वाळून गेल्या आता तुरीच्या शेंगा. आणि आता मी धुणं वाळू घालायला आले की नाही की टेरिसवरले कामं पण छोटे मोठे जे आहेत ना पार पाडूनच खाली जात असते, कारण संध्याकाळी येताना आकाशात खाल्लं धुणं जे काढून आणते. तर चला इथं आज की नाही आता उन्हाळा पण सुरू झाला आणि किती थंडीमध्ये की नाही आतून पांघरून इतके खराब होतात ना, तर मी जे आहे की नाही तर आज पांघरून पण धुवायला काढले होते, जसे की नाही आपले ब्लँकेट वगैरे सगळे धुवायला काढले होते. आणि कपडे सगळं की नाही आता कपडे वाळू घालून मला तुरीच्या शेंगाय सोलून म्हणलं तर कसं तोडून न्यायच्या आता आणि एका सगळं की नाही सगळे कामं, कारण सकाळी जे एकदा टेरिसून गेलं ना पुन्हा काही येणं होत नाही.
मला तुरीच्या शेंगा पण सोलून घेतल्या, धुणं वगैरे वाळण. आपल्या गुलाबाला बघू शकताय तुम्ही किती असे फुलं आले तर. आणि मी की नाही ते मोठ्या ड्रममध्ये लावलेलं आहे, त्याच्यामुळे इतका छान गुलाब आला आणि इतके फुलं 10 ते 12 फुलं इतक्याशा कुंड्यामध्ये लागले तर. आणि हे बार्बी पिंक गुलाब आहे, त्याच्यामुळे मला ह्याचा कलर तर खूप असा भारी वाटतंय. आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज मी स्वयंपाकामध्ये केली होती हरभऱ्याची भाजी, कारण आता हरभऱ्याचं सीझन जे ना सगळं संपलं आणि फुलं पण यायला लागले तर त्याला छोटे छोटे घाटे पकडायला लागले. ही लास्ट भाजी जी आहे ना मिस्टरांनी आता आणली होती. तर सकाळच्या जेवणामध्ये मेनू होता मस्त गरम गरम ज्वारीच्या भाकरी, टमाट्याचा ठेचा आणि हरभऱ्याची भाजी. ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडलं तर लाईक शेअर